नमस्कार मैत्रिणींनो, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या रेसिपीमध्ये बनवणार आहोत व्हेज कटलेट। कढई गरम झाली आहे, त्यामध्ये आपण 2 पळी तेल घालून घेणार आहोत। 1 टीस्पून कट केलेला लसूण घेणार आहोत। अर्धा टीस्पून कट केलेला आलं घेणार आहोत आणि 1 टीस्पून कट केलेली मिरची घेणार आहोत। इथे आपण बारीक कट करून घेतलेली आलं, मिरची, लसूण तेलामध्ये परतूया। लगेचच त्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत। 1 वाटी मी इथे बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला आहे। फास्ट गॅसवर आपण हे 2 मिनिट कांदा परतून घेऊयात। गॅसची फ्लेम मीडियम ठेवा। यामध्ये मी 1 वाटी बारीक कट करून घेतलेला गाजर घालत आहे। 1 वाटी बारीक कट करून घेतलेला बीट घालूयात। 1 वाटी मटार घालूयात। 1 वाटी बारीक कट करून घेतलेला कोबी घालूयात। हे आता सर्व आपण मिक्स करून घेऊयात। गॅसची फ्लेम फास्ट करा। अर्धा टीस्पून मी इथे जिरेची पावडर घालत आहे। अर्धा टीस्पून धना पावडर, अर्धा टीस्पून हळद, पाव टीस्पून हिंग, 1 टीस्पून तिखट लाल मिरची। हे सर्व आता आपण मिक्स करून घेऊयात। गॅसची फ्लेम फास्ट ठेवा। चवीनुसार यामध्ये मीठ घाला। मी इथे 1 टीस्पून मीठ घालत आहे। आता आपण हे 5 मिनिट गॅसची फ्लेम स्लो करून ठेवायची आणि यावर झाकण ठेवून द्यायचे। A few minutes later. 5 मिनिटांनंतर झाकण काढून घेऊयात। यामध्ये आपण आता अर्धा टेबलस्पून गरम मसाला घालणार आहोत। आता ही भाजी आपण परतून घेऊया। यामध्ये घालूयात 2 वाटी बॉईल करून स्मॅश केलेला बटाटा। ज्या वाटीने आपण गाजर बीट मोजून घेतला आहे त्याच वाटीने जो उकडलेला बटाटा घ्यायचा आहे। यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊयात आणि गॅस बंद करा। कटलेटची भाजी आपली तयार झाली आहे। कटलेट तळण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करीत ठेवले आहे। इथे मी मैदा घेतला आहे, त्यामध्ये आपण थोडं मीठ घालून घेऊयात। यामध्ये पाणी घालून याचं आपण असं जाडसरच सारण तयार करणार आहोत आणि ब्रेडचा चुरा घेतला आहे। हे बॅटर असं जाडसरच करून घ्यायचं आहे। आता आपण कटलेट तळायला घेऊयात। याला आपण आता शेप देऊन घेऊयात। कटलेटला शेप देऊन घेतला का अगोदर आपण ब्रेडच्या चुऱ्यामध्ये हे घोळवून घेऊयात। नंतर आपण या मैद्यामध्ये हे पुन्हा घोळवून घेऊयात। A few minutes later. तेल गरम झाले आहे। आपण आता कढईमध्ये कटलेट तळून घेऊयात। सुरुवातीला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची। आता गॅसची फ्लेम मीडियम करा आणि हे कटलेट मीडियम फ्लेमवरच तळून घ्या। ब्राउनिश कलरवर येईपर्यंत हे आपण तळून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता कटलेटचा कलर हा हळूहळू चेंज झाला आहे। ब्राउनिश कलर आला की समजायचं कटलेट हे तळून रेडी झाले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।